नमस्कार मित्रांनो. एम-पी-एस-सी अंतर्गत कृषी सेवा या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि मुख्य परीक्षेचा पण निकाल जाहीर झालेला आहे, आणि मुलाखती किती पात्र ठरलेले आहेत, एकूण किती कॅन्डिडेट आहेत विभाग वाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी 787 उमेदवार मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत. तर बघू शकता, 6 महिन्यांनी निकाल जाहीर. पात्र उमेदवारापैकी 527 कॅन्डिडेट पुण्यातील आहेत बघा. खाली बघू शकता मित्रांनो, विभागावाईज किती पात्र ठरलेले आहेत उमेदवार. अमरावतीमध्ये बघा, अमरावती विभागासाठी बघा 46 कॅन्डिडेट पात्र ठरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरसाठी बघू शकता 103 कॅन्डिडेट पात्र ठरलेत. नागपूरसाठी बघू शकता 43 आहेत. नाशिकसाठी बघू शकता 97 आहे. आणि नवी मुंबईसाठी बघू शकता 18 आहे. तर पुणे विभागासाठी बघा मित्रांनो 520 कॅन्डिडेट आहेत. तर एकूण असे 827 कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत. तर खाली बघू शकता काय अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम-पी-एस-सी कृषी सेवा मुख्य परीक्षेचा 2024चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण 827 उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले असून त्यातील 520 उमेदवार पुण्यातील आहेत. प्रशासकीय कारणास्तव 3 उमेदवारांना निकाल राखून ठेवण्यात आला आहे बघा. 3 कॅन्डिडेट्स निकाल राखून ठेवण्यात आलेले आहे. आणि बघू शकता मित्रांनो, त्यामुळे एकूण 827 पदापैकी 1 डिसेंबर 2024 रोजी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती बघा. एम-पी-एस-सीने 18 मे 2000 रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये घेतली होती बघा. बघा मित्रांनो, आता प्रक्रिया कशी असणार आहे. मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखत पूर्ण होऊन तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्या. कृषी सेवेची पात्र निकालाची रखडले आहेत. अखेर एम-पी-एस-सीने मुख्य परीक्षा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना उत्तर प्रक्रियेतील गुणाची फेरपडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रक प्रोफाईलमध्ये मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तर बघू शकता मित्रांनो, विभागवाईज किती पात्र ठरलेले आहेत बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही. खाली काय अपडेट बघू शकता, तर रद्द उमेदवारी होईल. मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येत आहे. मात्र उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्राची पूर्तता मुलाखतीमध्ये वेळी न केल्यास, अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे बघा. तर मित्रांनो, एकूण 827 कॅन्डिडेट आता मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेले आहेत मुलाखतीसाठी. तर बघू शकता, आता लवकरच मुलाखत पण होणार आहे मित्रांनो. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.